नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेटनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 सप्टेंबर नंतर 100% वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण 15 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. आणि 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव वाढणार आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत व या तेजीमध्ये अखेर 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठपर्यंत पोहोचणार आहे. जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण 15 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. आणि ही जी वाढ होणार आहे तर या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 15 सप्टेंबर नंतर कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी मग विक्रीचा नक्की निर्णय कधी घ्यायचे हे सगळं आजच्या व्हिडिओत समजून घेऊया. सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये अफवांचा बाजार हा त्या ठिकाणी गरम झालाय. यथार्थ स्थितीवरती कांदा बाजारभाव सध्या टिकून नाही. कांद्याचा बाजारभाव उत्पादन खर्चाच्या निम्म्यावरती सध्या. अशा परिस्थितीमध्ये माझा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव मेटाकुटीस आलाय. पण घाबरू नका कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, कारण 15 सप्टेंबर नंतर देशातील बाजारात 100% वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण कसा व किती समजून घ्या. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला ज्या वाईट साईड बातम्या येत आहेत त्या बातम्या व्यापाऱ्यांकडून पेरल्या जात आहेत. ज्यामध्ये श्रीलंकेमध्ये आयात शुल्क 5 पट वाढवले. पण मला सांगा, हे दरवर्षी होतं, यात काय नवं आहे? आणि 15 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा श्रीलंका दरवर्षी भारतातून कांदा खरेदी सुरू करत असते. ते यंदा सुद्धा करणार आहे, म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरीकडे बांगलादेशमध्ये त्यांच्या शेतकऱ्याकडे काही प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. मी वारंवार तुम्हाला हे सांगितले. म्हणून तिथलं जे सरकार आहे आग्रही आहे की तिथल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं हित साधलं जावं. म्हणून तिथलं सरकार आणखीन 2 आठवडे कांदा खरेदीसाठी विलंब करणार आहे आणि 15 सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी ही भारतातून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पुढच्या कारणाचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो की पावसाळी म्हणजे खरीपचा जो कांदा आहे त्याचं उत्पादन यंदा खूप कमी आहे. हे उत्पादन जे आहे ते फार उशिरानं बाजारात येणार आहे. यामुळे सुद्धा कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये 15 सप्टेंबर नंतर एक खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे. आणि हाच तो गॅप की जो कांद्याच्या बाजारभावाला 100% या ठिकाणी तेजी प्रदान करणार आहे. या तेजीमुळे 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे. या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 2000 तर त्यानंतर अनुकूल
परिस्थितीत 2500 पार सुद्धा जाणार आहे. त्यामुळे सध्या घाबरून कांदा विक्री अजिबात करू नका. कारण मला माहिती आहे तुमच्यापर्यंत सध्या जी वार्ता पोहोचत आहे ती आहे श्रीलंकेचं आयात शुल्क 5 पट वाढले. काय होईल भविष्यात? बांगलादेशची कांदा खरेदी संभ्रमात आहे. काय होईल भविष्यात? आपला कांदा चाळीमधला खराब होत चालले. काय होईल भविष्यात? या भीतीपोटी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखीन पडले आहेत आणि अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तुमच्याकडून कांदा खरेदी करत आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या व्यापारी तुमच्याकडून कांदा खरेदी करत आहे आणि पुढे तो कांदा स्टॉक करून दिवाळीला बघा दुप्पट भावात विकतो की नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सावध व्हा. फारच विक्रीचा विचार असेल तर जो कांदा खराब होत चाललाय तो विक्रीस आणा. चांगला कांदा अजिबात इथं विक्री करू नका. कारण हा कांदा 24 कॅरेटचं सोनं आहे. तो कांदा तुम्ही या ठिकाणी दिवाळीपर्यंत जर साठवला तर तुम्हाला नक्की दुप्पट भाव मिळू शकतो. भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ बघाव्यास घेऊन येत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.